गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशची परिस्थिती बिघडली आहे। आता बांगलादेशात सत्तांतर झाले। दरम्यान आता बांगलादेशसाठी जागतिक बँकेने मदतीची घोषणा केली आहे। चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला 2 अब्ज अमेरिकी डॉलर रक्कम देणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलंय। ही रक्कम बांगलादेशला महत्त्वाच्या सुधारणा, पूर परिस्थिती हाताळणे, हवेचा दर्जा चांगला यासाठी देण्यात येणार आहे। मजबूत विकासासाठी आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा दिल्या जातील। लेबनॉनमध्ये सिरियल पेजर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 1200 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींमध्ये आरोग्य कर्मचारी, इराणचे राजदूत मोजितबा अमानी आणि हिजबुल्लाच्या सैनिकांचा समावेश आहे। दरम्यान यामध्ये इस्रायलचा हात असल्याचा संशय हिजबुल्लाने व्यक्त केला। लेबनॉन आणि सिरियाच्या काही भागांमध्ये पेजर बॉम्बस्फोटामुळे गोंधळ उडालाय। हा हल्ला नियोजित होता। एका पाठोपाठ एक पेजर स्फोट झाल्याने लेबनॉनमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते। लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्ला लक्ष करून हा हल्ला करण्यात आला। लेबनॉनने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले। या संपूर्ण प्रकरणात पेजर बनवणाऱ्या तैवानचे कंपनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली। अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी आरोपीने पूर्ण प्लॅनिंग केली होती। आरोपी फ्लोरिडामध्ये गोल्फ कोर्सच्या बाहेर त्याची बंदूक आणि खाद्य साहित्य घेऊन जवळपास 12 तास तळ ठोकून बसला होता। तो ट्रम्प यांची वाट पाहत होता। फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर रविवारी जेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते तेव्हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळून आरोपीला अटक केली आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव रयान राऊत असं आहे। दक्षिण कोरियाने सांगितलं की बुधवारी उत्तर कोरियाने पूर्वेकडे अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले। दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफने सांगितलंय की त्यांनी प्रक्षेपण शोधले, मात्र लष्कराच्या अधिकाऱ्याने अधिक माहिती दिली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। बुधवारी आज सकाळी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे। अलीकडच्या काळात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या काही नेत्यांनी राहुल गांधींविरोधात अलोकतांत्रिक शब्द वापरले होते। त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिके दौऱ्यापूर्वी न्यूयॉर्क मधील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नव्हे तर तोडफोड करणाऱ्यांनी मंदिराच्या भिंतीवर भारताविरोधात घोषणाही लिहिल्याचं सांगण्यात आले। न्यूयॉर्क शहरातील मेलविल येथे ही घटना घडली आहे। भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र आक्षेप व्यक्त केलाय। या घृणास्पद घटनेतील आरोपींवर त्वरित कारवाई करण्याबाबत भारताने अमेरिकेच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मुद्दा उपस्थित केलाय। उत्तर प्रदेशातील भाजप आमदार प्रेम सागर पटेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दरम्यान आमदार प्रेम सागर पटेल हे रुग्णाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात अचानक गेले। तेथे त्यांना एक कंत्राटी कर्मचारी रुग्णांकडून 1 रुपया जास्त फी घेत असल्याचं दिसून आलं। यानंतर आमदार प्रेम सागर पटेल हे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। या संबंधाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मंगळवारी 74वा वाढदिवस साजरा झाला। या निमित्ताने पंतप्रधान मोदींना देशभरातून आणि परदेशातून वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आल्या। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या एका विशेष संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या। केंद्र सरकारने कॉलेजियमला काही नावांबद्दल संवेदनशील माहिती दिली होती। त्यानंतर 3 नियुक्त्यांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। जुलै महिन्यात कॉलेजियम कडून 7 नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती। त्यानंतर सरकारकडून काही नावांबद्दल संवेदनशील माहिती देण्यात आली। केंद्राच्या सूचनेनंतर मंगळवारी कॉलेजियमने पहिल्या शिफारशीवर
पुनर्विचार करत काही बदल केले। उद्योजक अनिल अंबानी यांचे अच्छे दिन सुरू झाल्याचं शेअर बाजारातील हालचालींवरून दिसतंय। अंबानीच्या स्टॉक एक्सचेंज लिमिटेड कंपन्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आज ट्रेंडिंग सत्रात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे। रिलायन्स पॉवरचा शेअर 5% उसळीनंतर अप्पर सर्किट मध्ये आहे, तर रिलायन्स इन्फ्राचा शेअर सुमारे 16% उसळीसह 272 रुपयांवर पोहोचलाय। दिल्ली कॅपिटल सोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंग प्रीती झिंटाच्या पंजाब संघाच्या ताफ्यात दिसणार आहे। पंजाब किंग्सच्या संघाने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी पॉन्टिंग याला मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले। ESPN क्रिक इन्फोच्या वृत्तानुसार रिकी पॉन्टिंग आणि पंजाब किंग्स फ्रँचायझी यांच्यात मोठा करार झाला असून या संघाला पहिल्यांदा चॅम्पियन्स करण्याची मोठी जबाबदारी तो सांभाळताना दिसेल। भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना क्रिकेट पासून दूर असला तरी तो विविध माध्यमातून चाहत्यांना संपर्कात राहत असतो। क्रीडा विश्वातील घडामोडींवर भाष्य करताना रैना अनेकदा चाहत्यांच्या मनातील बाबी उघडपणे बोलून दाखवतो। आता त्याने टीम इंडियाच्या 2020 संघाच्या कर्णधार पदात कोण असणार याबद्दल वक्तव्य केले। टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल कर्णधार पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं रैनाने नमूद केले। राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा स्त्री 2 सिनेमा सर्वांच्या चांगल्याच पसंतीस उतरलाय। ओ स्त्री कला ना ओ स्त्री रक्षा करणं अशा टॅगलाईन मुळे फेमस झालेला स्त्री 2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा आहे। पहिल्या दिवसापासूनच स्त्री 2च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होतीये। अशातच स्त्री 2च्या नावावर नवीन रेकॉर्ड नोंदवला गेलाय। स्त्री 2 ने सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा म्हणून नवीन विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवलाय।